जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। शिष्याला जो प्रश्न पडलेला आहे तो प्रश्न सूक्ष्म आशंका निरूपणात आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी स्वरूपात पाहतोय। काल आपण पाहिलं, एका आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे। एक म्हणती देवे केली म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली तरी हे माया कैची। एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही। एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे, माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची। मूळ देव निर्गुण स्वरूपात आहे, तर तिथं गुण आलाच कसा, त्याने हे सगळं निर्माण केलंच कसं, हा प्रश्नाचा गाभा आहे। पण प्रश्न समर्थांनी विस्तार करून आता आपल्याला या समासात सांगितलाय। आपण एक एक ओवीचा अर्थ पाहत पाहत प्रश्न समजून घेऊ, म्हणजे मग उजळणीमध्ये पुढे उत्तराकडे पाहता येईल। समर्थ म्हणतात, प्रश्न एकच आहे, पण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो बघण्याचा आपण प्रयत्न करूया। प्रत्येकजण आपापला अनुभव सांगतो, हे अनुभव आता क्रमवार सांगतो असं समर्थ म्हणतात। कोण म्हणतं की माया देवानंच निर्माण केलेली आहे, मग तिचा एवढा मोठा विस्तार झाला। देवाला इच्छाच झाली नसती तर मग माया देखील निर्माण झाली नसती। कोण म्हणतं की देव निर्गुण आहे, आता निर्गुण असेल तर देवाच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होणार नाही, अर्थात मग माया खोटी ठरते, आणि जर ती खोटी असेल तर तिला जन्मच नाही। समर्थ म्हणतात, कोण म्हणतं की माया प्रत्यक्ष दिसते तेव्हा ती नाही असं कसं म्हणता येईल, माया ही ईश्वराची शक्ती आहे असं पण आहेच ना, माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची। पुढं समर्थांची ओवी आहे, एक म्हणती साच असे, तरी हे ज्ञाने कैसी निरसे, साचा सारी खीच दिसे परी हे मिथ्या। एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे। पहा प्रश्नाची खोली किती समर्थ विशद करून सांगतायत। कोण म्हणतं की माया जर खरी मानली तर ती ज्ञानानं नाश पावली नसती, म्हणजे ज्ञानानं माया नाश पावते हे पण तथ्य एका बाजूला आहे, तर मग माया खोटीच असली पाहिजे, पण ज्ञानानं तिचा नाश होतो म्हणून खऱ्या प्रमाणात दिसली तरी ती खरी नाही। तर कुणी म्हणतं माया जर स्वाभाविकपणे खोटीच आहे तर जीवाच्या उद्धारासाठी साधन करायची तरी काय गरज आहे, त्याचीही गरज नाही, पण माया नाहीशी व्हावी म्हणून भगवंतानं भक्तीचं साधन सांगितलेलं आहे। एक म्हणती मिथ्या दिसते, भये अज्ञान संज्ञे पाते, साधन औषधही घेई जेते, परी ते दृश्य मिथ्या। पहा साधनासुद्धा मायेतच येते असा एक तर्क इथे आहे। सगळंच माया असेल तर मग साधना ही खोटी असा विचारही मांडला गेलेला आहे। कोणी म्हणतं की माया वास्तविक खोटी आहे, पण जीव अज्ञानी आहे, अज्ञानाचा रोग त्याला झालेला आहे, त्यामुळं त्याला भय आहे, काळजी आहे, चिंता आहे। जीवानं जर साधनाचं औषध घेतलं तर त्याची दृश्यातून मायेतून सुटका होते, पण आता ज्याच्यातून सुटका करून घ्यायची ते दृश्य पण खोटंच आहे ना, असा गोंधळ निर्माण होतो। अनंत साधने बोलिली नाना मते भांबावली, तरी माया नवचे त्यागिली, मिथ्या कैसी म्हणावी असं समर्थ म्हणतात। मायेच्या तडाख्यातून तावडीतून बाहेर पडण्यासाठी पुष्कळ साधनं सांगितली आहेत। त्या साधनांविषयी अनेक प्रकारची मते आहेत, मतांमधून गोंधळ तयार होतो। इतकं करूनही मायेला बाजूला करता येत नाही, तर अशा मायेला खोटं कसं म्हणायचं। मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया, माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकिली, मिथ्या म्हणताच लागली समागमे। जयाचे अंतरी ज्ञान
नाही ओळखिले सज्जन, तयास माया मिथ्या भान सत्यची वाटे. जेणे जैसा निश्चये केला, तयासी तैसाची फळला. पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया. आता एकीकडं तर्क मांडला की मायेला खोटं कसं म्हणावं, आणि जर त्यामुळं मायेला सत्यत्व द्यायला गेलं तर समर्थ म्हणतात अनेक शास्त्रांनी, वेद पुराण इत्यादींनी मायेला खोटंच म्हटलेलं आहे. माया खरी नाही असं कुणी म्हटल्यानंतर माया नाहीशी झाली आहे असं तर घडत नाही. उलट जर तिला खोटं म्हटलं तर ती आपल्याबरोबर राहते. माया खरी नाही असं म्हणणारा आधी तिचं अस्तित्व मानतो. अस्तित्वच नसेल तर त्या शब्दाचंही काही प्रयोजन नाही. माया याविषयी काही बोलण्याचीही गरज नाही. पण तसं नाही. म्हणजे समर्थ म्हणतायत की मायेला अमान्य करणारा पण मायेचं अस्तित्व मानतो. मग ती खरी नाही असं नुसतं म्हणतो. अशा म्हणण्यानं काही ती जाणार नाही. म्हणणाऱ्याला म्हणजे जीवाला मायेनं विळखा घातलेला असतो. जयाचे अंतरी ज्ञान, नाही ओळखिले सज्जन, तयास माया मिथ्या भान सत्यची वाटे. समर्थ म्हणतायत की ज्याला आत्मज्ञान असत नाही आणि जो संतांना, साधूंना, सद्गुरूंना ओळखू शकत नाही, त्या माणसाला मायेच्या खोटेपणाची जाणीव खरी वाटते. जेणे जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया. ज्याच्या मनात जो भाव असतो त्या भावाचा परिणाम त्याच्यावरती घडतो असं समर्थ म्हणतात. जो आरशात पाहतो त्याला आरशामध्ये त्याचंच प्रतिबिंब दिसणार ना. मायेच्या बाबतीत असंच घडून येतं. मायेच्याबद्दल जी काही भावना असते त्या भावनेप्रमाणे माया समोर येते. समर्थ पुढच्या ओव्यांमध्ये म्हणतायत, एक म्हणती माया कैची, आहे ते सर्व ब्रह्मची. थिजल्या विघुरल्या घृताची, ऐक्यता न मोडे. थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले येणे बोले म्हणती एक. तुपाचा दृष्टांत देऊन समर्थ काही सांगतायत. ते म्हणतात की कोण म्हणतं माया मुळीच नाही आहे. जे आहे ते सगळं परब्रह्म आहे. तूप पातळ असो नाही तर घट्ट असो, तूप ते तूपच आहे. तुपात बदल होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म काय अदृश्य राहिलं किंवा दृश्य राहिलं, ब्रह्मामध्ये फरक पडत नाही. म्हणजे काय तर माया तिथं नाहीच नाही. खरं म्हणजे घट्ट राहणं आणि पातळ होणं ही भाषा ब्रह्माला लागू पडत नाही. म्हणून कोणी म्हणतं की मग हा दृष्टांतसुद्धा ब्रह्मस्वरूपाला लावता येत नाही. म्हणजे एका तर्कानं माया खरी आहे म्हणायला जावं तर तो तर्कही बुद्धीला खरा वाटतो. माया खोटी आहे म्हणावं तर तो तर्कही अगदी पटतो. अगदी वेदांनी, संतांनी, शास्त्रांनी मायेला खोटंच म्हटलं आहे. तुपाची उपमा ब्रह्मसत्तेला द्यायला गेलं तर ती उपमा साजेशी वाटते. पण ब्रह्म असा आहे की त्याला कुठली उपमा देता येत नाही. तर ती उपमा देऊन माया नाही हे पण सिद्ध करता येत नाही. एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म. तयाचे अंतरीचा भ्रम गेलाच नाही. एक म्हणती एकची देव, तेथे कैचे आणिले सर्व. सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. एक म्हणती एकची खरे, आणूही नाही दुसरे. सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची झाले. समर्थ म्हणतायत, कोण म्हणतं ब्रह्मस्वरूपाचं वर्म ज्याला कळलं नाही त्याच्या अंतरंगातील भ्रम तसाच राहतो. मग कोण म्हणतं की देव एकच आहे, अद्वितीय आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. मग सर्व काही ब्रह्मच आहे, देवच आहे या बोलण्यात सर्व शब्दाचा काहीही उपयोग नाही. सर्व काही ब्रह्म आहे असं म्हणणं थोडं विचित्र वाटतं. विलक्षण असा शब्द आहे समर्थांचा. समर्थ म्हणतायत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. सगळं ब्रह्म आहे तर मग तिथे सर्व या शब्दाची योजना कशासाठी? कोण म्हणतं की सद्वस्तू म्हणजेच देव म्हणजेच ब्रह्म एकच आहे, तेच तेवढं खरं आहे. त्या वस्तूपासून, त्या वस्तूशिवाय दुसरं काहीही खरं नाही. तर मग आता
हे जर सगळं ब्रह्म आहे, हे आपोआपच सिद्ध आहे, तर वेगळी गोष्ट सिद्ध करण्याची गरज तरी काय? म्हणजे माया आहे किंवा नाही हे सिद्ध करायची गरज तरी काय? पुढं जाऊन समर्थ म्हणतात, कुणी शास्त्रातल्या वाक्यांचा आधार घेतो आणि म्हणतो की सगळ्याच्या सगळं दृश्य जर खोटं आहे, तर मिथ्या जाऊन जे उरतं तेवढं ब्रह्म खरं आहे. समर्थ त्याच प्रश्नाचा किती विस्तार करतायत पहा. समर्थ यातून एक गोष्ट अशी आपल्याला शिकवतायत की बुद्धीच्या नादी लागलं, तर्काच्या नादी लागलं की असीम आणि अनंत विचार आणि प्रश्न उद्भवतात, ज्यांना कुठंही थांबवता येत नाही. विवेक करावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. प्रश्नाचा विस्तार अजून संपलेला नाही. समर्थ पुढं म्हणतात, अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण, आटाआटी व्यर्थ सीण म्हणती एक. कोण असं म्हणतं की सोनं आणि सोन्याचा दागिना यात सोनेपणासारखाच आहे, त्याचप्रमाणे ब्रह्म आणि जगत यांचा संबंध आहे. आता हा दृष्टांतसुद्धा उपनिषदांमध्ये आहेच. ब्रह्म आणि जगत यात कुठेही भेद नाही. तेच ब्रह्म जगामध्ये कसं व्यापून राहिले हे सांगायला हा दृष्टांत दिला जातो. समर्थ म्हणतायत, असं जर आहे, सोनंच जसं सगळ्या दागिन्यात व्यापून आहे तसं ब्रह्म व्यापून असेल, तर अमुक सत्य आणि अमुक खोटं म्हणजे हे ब्रह्म आणि हे माया अशी आटाआटी करण्याची काहीही गरज नाही. त्याच्यात क्षीणच आहे. प्रश्नाचाच विस्तार आहे बरं का, उत्तराला सुरुवात झाली नाही. उत्तराला सुरुवात पुढच्या समासात होणार आहे. हीन उपमा एकदेसी कैसी साहेल वस्तुसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे. सुवर्णी दृष्टी घालिता मुळीच आहे व्यक्तता, अलंकार सोने पाहता सोनेची असे. मुळी सोनेची हे व्यक्त, जड एकदेसी पीत, पूर्णाच अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. आत्ता जो सोन्याचा दृष्टांत पाहिला ना, त्याच्यावरती आणखी एक मत. कोण म्हणतं की हे काही खरं नाही, म्हणजे अशा दृष्टीनं उपमा देणं योग्य नाही. कुठलीही उपमा दृश्य वस्तूवरून सुचते आणि दिली जाते. सोनं दृश्य, दागिना दृश्य. सोनं आपल्या इंद्रियांना कळून येतं. दृश्य वस्तू एकदेशी असते असं समर्थ म्हणतात. म्हणजे इथे ती आहे तर दुसरीकडे ती नाही. पण ब्रह्माच्या बाबतीत असं नाही. ब्रह्म सर्वदेशी आहे. म्हणून कुठलीही उपमा ब्रह्माला उणी पडते. तिनं ब्रह्माचं वर्णन होऊ शकत नाही. सोन्याच्या उपमेमध्ये सोनं आहे ते व्यक्त आहे, इंद्रियांना दिसतं. ब्रह्म कुठे दिसतं? दागिनाही इंद्रियांना दिसतो, पण ब्रह्म दिसत नाही. सोनं दृश्य, पितळ, तांब सगळं काही जड आहे, एकदेशी आहे. समर्थ म्हणतात, याचा दृष्टांत देऊन अदृश्य असलेलं, अव्यक्त असलेलं, सर्वदेशी असलेलं, सगळीकडे व्यापून असलेलं निर्गुण ब्रह्म जे आहे ते समजावून सांगता येत नाही. म्हणजे पूर्णाला, ब्रह्माला अपूर्णाचा म्हणजे दृश्याचा तर्क देता येत नाही, दृष्टांत देता येत नाही. समर्थ म्हणतात, दृष्टांत तितुका एकदेसी देणे घडे कळायासी, सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. पहा, समर्थ केवळ एकच बाजू सांगत नाहीत. एक जण दृष्टांत देत आहे सोन्याचा, दुसरा सोन्याचा दृष्टांत खोटा आहे हे सांगत आहे. पण आता जो दृष्टांत देतो सोन्याचा तो म्हणतो की कुठलाही दृष्टांत हा दृश्यातूनच द्यावा लागतो हे खरं, पण ब्रह्मस्वरूपाची कल्पना येण्यासाठी तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्यावर उठणाऱ्या लाटा एकरूपच असतात. त्यामुळं दृश्याचा जरी दृष्टांत दिला तरी काही फरक पडत नाही. असाही एक तर्क. उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. कैचा सिंधू कैची लहरी, अचळास चळाची सरी, साचा ऐसी वोडंबरी मानूच नये. आणखी पहा तर्काचा विस्तार. दृष्टांताचं एक वैशिष्ट्य आहे. एखादा दृष्टांत उत्तम असतो, एखादा मध्यम तर एखादा कनिष्ठ असतो. याचं स्पष्ट ज्ञान होतं. पण काही दृष्टांत असे असतात ज्यांच्याद्वारे ज्ञान तर घडत नाहीच, पण उलट
संभ्रम वाढतो, विकल्प मात्र वाढतो. समुद्राच्या लाटांच्या दृष्टांताच्या बाबतीत समर्थ म्हणतात, कुठला समुद्र आणि कुठल्या लाटा? वास्तविक परब्रह्म अचल आहे. आता अचलाला चल असणाऱ्या सतत बदलणाऱ्या समुद्राचा दृष्टांत देणं बरोबर नाही. जादूनं निर्माण केलेल्या वस्तू, वोडंबरी म्हणजे जादू, जादूनं निर्माण केलेल्या वस्तू खोट्याच असतात, खऱ्या मानता येत नाहीत. त्यावर कोणी म्हणतो की जादूगार भास निर्माण करतो लोकांच्या पुढं, त्यासाठी तो त्याची कल्पना वापरतो. ते भास काही खरे नसतात, पण एरवी सगळं ब्रह्म मात्र खरंच आहे ना. अशा रीतीनं समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणतात, ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. अशा रीतीनं एकमेकांमध्ये मतांचा पुष्कळ वाद आहे. आत्ता आपण तो विस्तृतपणे पाहिलाच, पण मूळ प्रश्न राहूनच गेला असं समर्थ म्हणतात. माया मिथ्या कळो आली म्हणजे मायेचं खोटेपण कळून आलं, परी ते ब्रह्मी कैसी झाली, ब्रह्मामध्ये ती निर्माण कशी झाली हे कळलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. म्हणावी ते निर्गुणी केली, तरी ते मुळीच मिथ्या. माया निर्गुणानं म्हणजे ब्रह्मानं निर्माण केली असं म्हटलं तर मुळातच ती खोटी आहे. मग आधी निर्गुण काही निर्माण करत नाही आणि त्यातल्या त्यात जे खोटं आहे ते तर निर्गुण निर्माण करणारच नाही. मग हा गुंता सोडवायचा कसा? मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित. करता ठाईंचा अरूप, केले तेही मिथ्यारूप, तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. म्हणजे माया नाहीच आहे असं जर मानलं तर काहीच नाही आहे, म्हणजे जे अनुभवाला येतं ते, पण ते निर्माण झालेलं दिसतं. समर्थ म्हणतायत की जे नाहीच आहे ते निर्माण केलं असं म्हणणं काही बरोबर नाही. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटित आहे असे शब्द ते वापरतात. करणे निर्गुणाच्या ठाई हेही अघटित. समर्थ शेवटी म्हणतात की निर्माण करणारा जो कर्ता आहे तो निराकार आहे, अरूप आहे, आणि त्यानं जे निर्माण केलं ते सगळं खोटं आहे. हे सगळं काहीतरी विलक्षण वाटतं. म्हणजे एकीकडे त्याचं अरूप असणं, निर्गुण असणं, काहीही न करणं असं त्याचं वर्णन, आणि दुसरीकडे त्यानं निर्माण केलेलं आहे असं पण वर्णन, पण जे निर्माण केलेलं आहे ते खोटं आहे असंही वर्णन. समर्थ म्हणतात, असं जरी असलं तरी आता श्रोत्याच्या शंकेचं निरसन करायला पाहिजे. असं म्हणून हा 8व्या दशकातील दुसरा समास सूक्ष्म आशंका निरूपण इथं समाप्त होतो. प्रश्नाचा गाभा असा आहे की निर्गुणत्व आणि दृश्याचा येणारा अनुभव यातील गोंधळ गेला पाहिजे. 8व्या दशकातील तिसरा समास सुद्धा सूक्ष्म आशंका निरूपण याच नावाचा आहे. अर्थातच त्या समासामध्ये समर्थांनी उत्तर दिलेलं आहे. उजळणीमध्ये आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.